ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गणपतराव पाटील यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार जाहीर। एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणेच्या वतीनं पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना जाहीर झाला आहे। पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता फिरोदिया सभागृह पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे। पर्यावरण क्षेत्रात गेली 17 वर्ष एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था काम करीत असून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्कारांनी दरवर्षी सन्मानित करण्यात येते। शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्ष क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे। याचा विचार करून हा पुरस्कार देण्याचे निश्चित केला आहे। श्री सिद्धेश कदम यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। हो रही है क्योंकि उसमें क्या है, सॉल्ट बैलेंस जमीन का गड़बड़ा रहा है शुगर केन की वजह से। तो ये सॉल्ट बैलेंस गड़बड़ हो रहा है तो उसको ठीक भी करना हमारा काम है। तो वो क्या है कि जो नेचरा यंत्र जो छापर जमीन में आप सुधारने के लिए लगा रहे हैं, ठीक है, टेक्नोलॉजी अच्छी है, वाइडली टेस्टेड है, उसमें कोई ज़्यादा इशू नहीं है। थोड़ा बहुत इशू ये है केवल उसमें कि जो स्पेस नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व श्रीमंत प्रतिष्ठे आणि सगळे ताई वगैरे सर्वच मी मनापासून स्वागत करतो। वाढवले तर आपला शिरोळ तालुक्यात खर्च कायमस्वरूपी दुष्काळमुक्ती अशी परिस्थिती निर्माण होईल। म्हणून आपल्या तालुक्यातल्या लोकांनी एकत्र येऊन अत्यंत जिद्दीनं आणि चिकाटीनं हे जे अलमट्टी धरणाची उंची वाढवणार आहे ती रहित करण्याच्या दिशेने प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी 18 तारखेला आपण अकली धरणाच्या तिथं सर्व जास्तीच्या संख्येनं आणि मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहून आपला विरोध दर्शवण्यासाठी आणि त्याचं नियोजन या ठिकाणी करण्यासाठी आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। म्हणून आपण कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, कुणाची काही मतं असते, काही चर्चा असते तर ती खुल्या मनानं करण्याच्या दिशेने या ठिकाणी बोलवलं आहे। पण आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या तालुक्यातील लोक जमणं गरजेचं आहे, विरोध दर्शवणं गरजेचं आहे। सरकारला जाग येईल अशा पद्धतीची गरज आहे। म्हणून या ठिकाणी